नमस्कार, मी वैभव गगने के न्यूजच्या सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्रातील पवित्र स्थळ असलेल्या आदिशक्तीपीठ माहूरगड या ठिकाणी आज आपण सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी आलो आहोत। सोलापूर ते माहूरगड अंतर 450 किलोमीटर आहे। आम्ही प्रायव्हेट व्हेकलने माहूरगडला दाखल झालो आहोत। माहूरगड मध्ये नेमके पवित्र स्थळ कोणते याचा आपण बारकाईने अभ्यास करणारच आहोत, त्या ठिकाणी जाणारच आहोत आणि प्रत्येक अपडेट के न्यूजच्या दर्शकांना वेळोवेळी देणार आहोत। त्यासाठी आपण आजच के न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आपण जे आहे ना माहूरगडामध्ये आहे आणि हे मातृकुंड जे आहे महत्त्वाचं आहे। इथून रेणुका मातेला पूजेला पाणी जाते आणि अंघोळीलाही पाणी जाते। हे महत्त्वपूर्ण कुंड आहे, मातृतीर्थ म्हणतात याला। आणि इथून रेणुका मातेचे इथून पायऱ्याही आहे, आता सध्याला ते बंद आहे। हां, इथं आंघोळ वगैरे करूनही जाऊ शकता तुम्ही आणि डोळ्याला पाणी आणि डोक्याला पाणी लावून जाऊ शकता। असे काय ऐकवत आहे की परशुरामाने हा जो तीर्थ आहे, हे जे पवित्र ठिकाण आहे, या ठिकाणी पाणी नव्हतं, तर या ठिकाणी नदीचा उगम केला। परशुरामाने डोंगरातून खाली बाण मारला आणि त्यानंतर नदीचा उगम झाला। असे काय ऐकवत आहे, नेमकी परिस्थिती काय? जे परशुरामानं इथं काहीच नव्हतं, म्हणजे इथं बाण मारून पाणी काढलेलं आहे। आणि देवीचं म्हणजे महत्त्वाचं असं आहे की ह्या बाजूला कोरी भूमी वगैरे आहे आणि दुसरं काय आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय की चहू बाजूने जे आहे डोंगर आहे, या ठिकाणी वन्य जे प्राणी असतात। तर भक्त भाविकांनी या ठिकाणी आल्यानंतर कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी? इथं काय वाघ आणि अस्वल प्राणी भरपूर आहेत, तर कसं आहे ते सकाळी येतात, पण जास्त काय भ्यायची गरज नाही आहे। इथं गार्ड वगैरे असतात आणि सेफ्टी पण आहे इथं, असं काय प्रॉब्लेम आतापर्यंत घडलं नाही। तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खरं तर आपली सेवा बजावत आहात आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला लॉजची व्यवस्था असू दे किंवा अन्य काही व्यवस्था असू दे, आवश्यक गरजा त्या ठिकाणी तुम्ही योग्य ते मार्गदर्शन करत असता? मी योग्य मार्गदर्शन करतो, कारण की कसं आहे आपल्याला सेवा करायची कसं एक संधी मिळाली, त्यामुळं कसं आहे आपल्याला चांगलंही आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल। पांडुरंग तांबूलवाले, मला 36 वर्ष झाले मी काम करत आहे। पानाचा विडा म्हणजे हा तांबूल प्रसाद म्हणजे आईचा मेन प्रसाद आहे। इथं तांबूल म्हणजे कुटलेला विडा देवीच्या मुखात भरतात आणि कुटल्यानंतर त्याच्यामध्ये सामान जे साहित्य लागणारा सोप, सुपारी, काच, चुना, लवंग, विलायची, जायफळ, जायपत्री, थंडाई, अजवान हे सगळं मिश्रण करून आईच्या मुखात ठेवून तो प्रसाद म्हणून भाविकांना प्रसाद म्हणून खायला देतात। तो प्रसाद वर्षभर राहतो, वाळून घेतलं ते प्रसाद। हा मेन प्रसाद आईचा तांबूल मुख ठेवतात हा देवीला। धन्यवाद। जय श्री। साधारण किती उलाढाल होते? रोजचं 15 ते 20 हजार पानं रोजचं होतं तिथं। 15 ते 20 हजार पानं देवीला तांबूल। नवरात्रात वगैरे जास्ती होतात।
किती साधारण? नवरात्रात 25, 30, 40 हजार पण होतात नवरात्रा. सध्या आपण आहोत माहूरगडमध्ये. माहूरगडमधील विविध धार्मिक स्थळं त्याचसोबत पर्यटन क्षेत्रातील काही महत्त्वाचे ठिकाण याबाबत आपण बारकाईनं अभ्यास करत आहोत. आपल्यासोबत आहेत इथले स्थानिक नागरिक शेख. हे स्वतः एक रिक्षा चालक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते भक्त भाविकांसाठी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावतात. नुसतंच रिक्षा चालक म्हणून ते काम करत नाहीत, तर प्रत्येकाच्या भक्त भाविकांच्या मनामनात शेख हे नाव विशेषतः कोरलं गेलेलं आहे. माहूरगडमध्ये अशीच एक लेणी आहे जी 5 पांडवांची आहे. ही जगभरात अशी प्रसिद्ध आहे. ही लेणी पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक या पर्यटनस्थळी येत असतात. आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत. शेख साहेब, नेमकं हे प्रकरण काय आणि लेणी किती वर्षांपासून स्थापित आहे? हे पुरातन काळातली लेणी आहे. 5 पांडवाची अशी लेणी म्हणतात. पर्यटक बरेचसे इथं येतात आणि पाहण्यासारखी लेणी आहे. जुन्या काळातली लेणी आहे. आणि हे लेणी म्हणजे आता इथं पाहण्यासारखं म्हणजे महादेवचं पिंड आहे आणि ह्या बाजूला भीमदेव आहे. आपण हा जर परिसर पाहिलो तर हा जंगलाचा भाग हा प्रामुख्याने दिसून येत आहे. या ठिकाणी वन्यजीव प्राण्यांचा वावर मूळतः आहे. मात्र या लेण्या पाहण्यासाठी पर्यटक राज्यभरातून या ठिकाणी दाखल होत असतात. या लेण्यांचा अभ्यासपूर्वक केला जातो, गाईड दिलं जातं. या संदर्भात आज काय वाटतं? ही माहूरगडमधील सुप्रसिद्ध लेणी आज प्रत्येकाच्या मनावर राज्य करते असं वाटतं? हो, लेणी म्हणजे आता हे लेणी प्रसिद्ध आहे लेणी. आणि इकडं प्राण्याची जराशी भीती वगैरे आहेत. वाघ आणि अस्वल वगैरे ह्या परिसरामध्ये वावरतात. हां, तर त्यामुळं आपल्याला आहे ना, म्हणजे इथं पाण्याचं म्हणजे कसं आहे, इथं देखरेख करणारं म्हणजे इथं कोणी नसते. आता इथं देखरेख करणारं चांगली इथं जर सुविधा असली तर इथं चांगलं परिसर हे करणार. इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जे प्रशासन आहे त्यांनी याची मूळतः दखल घेऊन जे आपलं राज्य सरकार आहे यांच्यापर्यंत या लेण्यांची दखल घेतली जावी आणि त्याचसोबत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात यावा. विशेषतः या परिसराची काळजी घेण्यात यावी असं वाटतं. हो, बिलकुल हे झालंच पाहिजे. आणि कसं आहे, परिसराचं सुधारण झालं पाहिजे. याच्याकडे ह्या लेणीकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण की हे जंगल परिसर आहे. इथं लाईटिंग वगैरे, इथं बरेचसे असे काम आहे. पर्यटकांना आपण काय सांगाल या माध्यमातून? तर पर्यटकाला असे तर पर्यटक येतातच. आणि म्हणजे एवढं आहे की इथं जास्त रिक्स वगैरे तर नाही आहे. तरी कसं आहे, इथं आणखीन सुधारण झालं तर ह्या लेणीचं बरंच चांगले पर्यटक येऊ बदलू शकतो. हां, हो. नक्कीच आपली जे आहे ही लेणी नक्कीच काल रूपानं का होईना आम्ही आमच्या माध्यमातून याची दखल राज्यस्तरावर घेण्याचा नक्की प्रयत्न करू. शेख साहेब, आपण माझ्याशी संवाद साधलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. Like, subscribe, click on the bell.